MBBS डॉक्टर बनायचं आहे की IIT इंजिनियर बनायचं आहे? हा निर्णय नेमका कधी घेतला पाहिजे? MBBS डॉक्टर बनण्यासाठी कुठली एंट्रन्स एक्झाम द्यायची? तर IIT इंजिनियर बनण्यासाठी कुठली एंट्रन्स एक्झाम द्यायची? आणि ह्या एंट्रन्स एक्झामिनेशनचा अभ्यास नेमकं कधी सुरू करायचा आणि कसा सुरू करायचा? हल्लीच्या पालक वर्गाला ही प्रश्न भंडावून सोडत आहेत. प्रश्न तर पडलीत, पण मग त्यांच्या उत्तरांचं काय? चला तर मग त्यांची उत्तरं शोधूयात. डॉक्टर बनण्यासाठी नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही परीक्षा द्यावी लागते. तर IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी मधून इंजिनिअरिंग करण्यासाठी JEE म्हणजेच जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन ही परीक्षा द्यावी लागते. 12वी सायन्स उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा 12वी सायन्सची परीक्षा देणारे विद्यार्थी या एंट्रन्स एक्झाम्स देण्यासाठी पात्र असतात. नीट आणि JEEच्या एक्झाम्स पूर्ण भारतात घेतल्या जातात आणि दरवर्षी लाखो विद्यार्थी या एंट्रन्स एक्झामिनेशन्स देतात. 2024च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसच्या 55,688 जागा उपलब्ध होत्या. तर नीट एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी जवळपास 23.5 लाख विद्यार्थी बसले होते. म्हणजेच फक्त 2.4% विद्यार्थ्यांनाच भारतातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळालंय. तसेच 2024च्या आकडेवारीनुसार भारतात IIT इंजिनिअरिंगच्या एकूण 17,740 जागा उपलब्ध होत्या आणि JEE एंट्रन्स एक्झामिनेशन देण्यासाठी जवळपास 14 लाख विद्यार्थी बसले होते. म्हणजेच फक्त 1.3% विद्यार्थ्यांना भारतातील IIT इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळालंय. आणि ही आकडेवारी स्पष्ट करते की नीट आणि JEE साठी स्पर्धा खूप तीव्र आहे. असं जर चित्र असेल तर करायचं काय? काळजी करू नका, यावरती एक स्मार्ट सोल्युशन अवेलेबल आहे. चला तर ते बघूयात. आणि हे स्मार्ट सोल्युशन आहे फाउंडेशन कोर्स फॉर नीट अँड JEE. तर काय आहे हा फाउंडेशन कोर्स आणि कुठल्या वर्गापासून ह्या कोर्सची सुरुवात करायची? तर फाउंडेशन कोर्स हा नीट आणि JEE साठी लवकर तयारी करण्याचा एक मार्ग आहे. आणि इयत्ता 6वी पासून विद्यार्थी या फाउंडेशन कोर्सची तयारी सुरू करू शकतात. या फाउंडेशन कोर्समध्ये नीट आणि JEE अभ्यासक्रमाचे बेसिक्स शिकवले जातात. त्याचबरोबर मुलांना रेग्युलर CBSE बोर्डचा अभ्यासक्रम देखील शिकवला जातो. तसेच परीक्षेदरम्यान वेळेचे नियोजन कसे करायचे हे देखील शिकवले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना नीट आणि JEE परीक्षेचे स्वरूप कसे असते, प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ह्याची माहिती मिळते. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की फाउंडेशन कोर्स हा इयत्ता 6वी पासून सुरुवात करण्याची खरंच गरज आहे का? चला तर मग यावरती एक उदाहरण बघूयात. 2 विद्यार्थी आहेत. एक ज्याने 6वी पासूनच नीट आणि JEEचा फाउंडेशन कोर्सद्वारे अभ्यास सुरू केलेला आहे आणि दुसरा ज्याने 11वीला गेल्यानंतर नीट आणि JEEचा अभ्यास सुरू केलेला आहे. पहिल्या विद्यार्थ्याला नीट आणि JEEचा अभ्यास करण्यासाठी तब्बल 7 वर्षे मिळाली. दुसरीकडे दुसऱ्या विद्यार्थ्याला तोच अभ्यास करण्यासाठी फक्त 2च वर्षे मिळाली. दुसऱ्या विद्यार्थ्याला या 2च वर्षामध्ये नीट आणि JEEचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. या एक्झाम्सचे स्वरूप, प्रश्नांचे स्वरूप आणि वेळेचे नियोजन हे सगळं बघायचं आहे. ह्या उलट पहिल्या विद्यार्थ्याची या सगळ्या गोष्टींची माहिती आणि त्याची तयारी आधीच झालेली आहे. त्यामुळे पहिल्या विद्यार्थ्याला 11वी आणि 12वीला असताना या नीट आणि JEEच्या अभ्यासक्रमाचा फक्त सराव करायचा आहे आणि हा सराव करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ देखील मिळत आहे. आपल्याला कासव आणि ससा यांच्या शर्यतीची गोष्ट तर माहीतच आहे. ह्या रेसमध्ये कासव त्याच्या हळूवार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही रेस जिंकतो. कासवासारखेच जर आपल्याला हळूवार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करायचे असतील तर आपल्याला सुरुवात लवकर करावी लागेल. आणि म्हणूनच इयत्ता 6वी पासून फाउंडेशन कोर्स सुरू करण्याची गरज आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, लवकर सुरुवात करा, हळूवार आणि सातत्याने जा,
नीट आणि JEEची ही जी शर्यत आहे ती तुम्ही नक्कीच जिंकाल. सो द मॉरल ऑफ द डिस्कशन इज अर्ली स्टार्ट, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस.